नमस्कार. आयुष्याला भिडताना भाग 5 या कार्यक्रमाअंतर्गत पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर लतिका भानुशाली. आयुष्याला भिडताना हा एक असा कार्यक्रम आहे की ज्या अंतर्गत जीवनातल्या विविध समस्या किंवा जीवनातली वेगवेगळी आव्हानं, त्या संदर्भातले पैलू या सगळ्यांविषयी आपण चर्चा करत असतो. त्याविषयीचा उहापोह आपण मांडत असतो. या सगळ्या समस्यांची उकल करण्यासाठी ज्यांचं नेहमीच आपल्याला मार्गदर्शन लाभतं त्या म्हणजे ऑस्ट्रेलिया स्थित मीनाताई आगरकर गोगटे. समुपदेशक, वास्तुविशारद, कायदेतज्ञ, आहारतज्ञ, बालमानसशास्त्रतज्ञ अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्या समाजामध्ये वावरत असतात. आपले अत्यंत मोलाचे असे अनुभव या संदर्भात लोकांना देत असतात आणि या सगळ्यांचा गाढा असा अभ्यास अर्थातच त्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे मीनाताईंशी संवाद साधणं म्हणजे आनंदाचा घनू असतो. आज एक वेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि हा विषय आहे लग्न संस्था आणि त्याच्या पुढील आव्हाने. मीनाताई, माझा पहिला प्रश्न हा प्रामुख्याने भारताच्या संदर्भात आहे. आपला भारतीय समाज हा पारंपरिक जीवन जगण्याकडे किंवा त्या मूल्यांना जीवनामध्ये मान देणारा, सन्मान देणारा, त्या मूल्यांचा आदर करणारा असा हा समाज आहे. लग्नसंस्था हा भारतीय समाज व्यवस्थेचा कणा मानला जातो आणि त्यातून निर्माण होणारी भक्कम कुटुंब व्यवस्था ही इतर जगामध्ये सुद्धा आदर्श मानली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो आहोत की जग इतकं जवळ आलंय की पाश्चात्य देशांमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा, त्या विचारसरणीचा एक झटकन असा प्रभाव आपल्याकडे लगेचच दिसायला लागतो. आणि या सगळ्याची परिणिती अशी झालेली आहे की कुठेतरी लग्नसंस्था ही मोडकळीस आलेली आहे, किंबहुना त्याला पर्याय उपलब्ध झालेले आहेत. मग ते लिव्ह इन रिलेशनशिप असेल किंवा लग्नाशिवाय एकत्र न राहता फक्त कधी गरज असेल तेव्हा एकत्र राहणं वगैरे वगैरे वगैरे. तर या सगळ्यांमधून पारंपरिक लग्नसंस्था जी आहे ती तुटली जाईल का, मोडकळीस येईल का, किंवा भविष्यामध्ये तिच्या पुढे आव्हानं कोणती आहेत, आपण काय सांगाल याविषयी? बेसिकली लग्न ही संस्था असं म्हणता येईल. आणि आत्ता कसे राहत आहेत आणि पूर्वी कसे राहत होते या सगळ्याचा सांगोपान विचार केला तर समाज खूप काही प्रगत झालाय असं नाही म्हणता येत. मधल्या काळात तो स्थिरावायचा प्रयत्न करत होता काही मूल्यांना स्वतःच्या पकडून घट्टपणे की नाही हेच योग्य आहे आणि आपण असंच करूया जुन्या चुकातनं शिकल्यासारखं. आणि आता परत तेच जुगाड सगळं बाजूला झोकून देऊन परत पूर्वीसारखं मनाला वाटेल तसं एकत्र राहणं हा विषय पुढे येतोय. आता एकत्र राहणं आणि लग्नसंस्था यात खूप फरक आहे. लग्नसंस्था ही जी निर्माण झाली तीच कुठेतरी समाजाला स्थैर्य द्यायला आणि सामाजिक सुरक्षिततेची भावना डोक्यात ठेवून लग्नसंस्था निर्माण झाली असं मला वाटतं. आता ह्या गोष्टी करत असताना आत्ता पिढी कशी राहते तर मी म्हणेन दोघांच्या सोयीनुसार जे योग्य वाटतं तशी राहते. मला त्यांना कसलाच टॅग लावायला आवडणार नाही. ते त्यांच्या चुकातनं शिकतायत, त्यांच्या चुकातनं सुधारणा करतायत आणि कोणत्या क्षणी त्यांना वाटलं की ह्या सगळ्या पद्धतीने राहण्यापेक्षा आता त्याला एक सामाजिक मान्यता म्हणून लग्न हे एक सो कॉल्ड जी गोष्ट आहे ती करूया, समाजापुढे ती गोष्ट डिक्लेअर करूया आणि एकत्र राहायला लागूया असंही राहत आहे. आता ढोबळ आत्ता दिसताय काहीतरी सुद्धा एक पारंपरिक पद्धतीने होणारं लग्न म्हणजे आईवडिलांच्या दृष्टीने आणि मुलांच्या दृष्टीने ते लग्नासाठी उपवर झालेत, योग्य आहेत असं त्यांचं त्यांना आणि आईवडिलांना वाटल्यानंतर वर किंवा वधू संशोधन करून एकमेकांच्या कुटुंबाला, समाजाला मान्य अशा वधूवरांची निवड होऊन सगळ्यांच्या परस्पर संमतीने विधीपूर्वक होणारं लग्न हे एक स्टँडर्ड गोष्ट झाली. दुसरं आहे की वधूवर निवड तशीच होतीये पण कोणतेही धार्मिक विधी न करता रजिस्टर लग्न करतायत. काहींनी मध्यम मार्ग घेतलेला आहे, वेगवेगळ्या कोणत्या ना कोणत्या पद्धतीप्रमाणे लग्न करणं. मग कुणी पळून जाऊन गळ्यात हार देवळात घालून लग्न करताय. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळे होणारे विवाह
कायद्याला पूरक होण्यासाठी रजिस्टर्ड होणं माझ्या दृष्टीने. मग तुम्ही पळून जाऊन लग्न करा, गांधर्व पद्धतीने लग्न करा, विधीपूर्वक लग्न करा, रजिस्टर लग्न तर आपोआप ते रजिस्टर होतंच. ते रजिस्टर करा ह्याचा आग्रह मी धरेन. कारण का पुढच्या आयुष्यात कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत किंवा कायद्याचं जे संरक्षण आहे ते तुम्हाला मिळायला हवं असेल तर तुम्ही केलेला विवाह हा नोंदवला गेला पाहिजे, तो रजिस्टर्ड झाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने एकत्र राहताय हा माझ्यासाठी खूपसा गौण प्रश्न आहे. हल्ली लोकांना हे आवडणार नाही मी म्हटलेलं, कारण का त्यामुळे त्यांना वाटतंय की मुली किंवा समाज सुरक्षित नाहीये ह्या. कारण बरेच जण हल्ली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत करतायत. काही जणांना बरोबर एकत्र राहायचं आहे, पण मुलं बाळं ह्या जबाबदाऱ्या किंवा अशी कोणतीही त्यांच्या पायात बेडी पडेल अशा गोष्टी त्यांना नकोशा वाटतायत. पण खरं सांगू का गंमत, आत्ता त्यांना लगाम लावायलाच जाऊ नका. 6-7 वर्षांनी त्यांना त्यांच्या गोष्टींमध्ये असलेल्या जर त्रुटी जर काही समोर आल्या तर ते वेगळा विचार नक्की करणार आहेत. आणि हा प्रयोग करताना ते तेवढेच जर मॅच्युअर्ड असतील आणि अशा काहीच त्रुटी त्यांना जाणवल्या नाहीत किंवा त्या त्रुटीवर ते यशस्वीपणे मात करायला लागले तर ते एकत्र राहिले आयुष्यभर, तर मला नाही वाटत समाजाने काही त्याच्यासाठी आडकाठी घ्यावी. कारण का हिंसाचार किंवा मुलगी सुरक्षित नसणं हे काही दशकांपूर्वी, अगदी 5-10 वर्षापूर्वी, अगदी आत्ता सुद्धा गोष्टी घडत असतील. हुंडाबळीच्या केसेस होतातच ना. त्यामुळे सर्वसंमतीने अगदी विधीपूर्वक लग्न केलं म्हणजे आपली मुलगी सुरक्षित झाली हा अर्थ नाही होत. नाही तर हुंडाबळीचं प्रमाण, जळीताचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात केसेस समोर आल्याच नसत्या आणि त्या दबवूनही टाकल्या गेल्या नसत्या. त्यामुळे अशी कोणती बंधनं घालू नका. एक सोपी गोष्ट आहे, इट्स अ कमिटमेंट. 2 जण जेव्हा एकमेकांना पुढचं आयुष्य एकत्र राहण्याची कमिटमेंट देतात, वी मस्ट रिस्पेक्ट दॅट कमिटमेंट. आणि मग ही कमिटमेंट देणाऱ्या व्यक्ती किती प्रामाणिक आहेत ह्याच्यावरती फोकस ठेवूया आपण. मग वधू संशोधनातनं किंवा वर संशोधनातनं येणारं स्थळ ते सुद्धा प्रामाणिक आहे का, त्यांचा दाखवण्याचा बुरखा एक चेहरा वेगळा आहे आणि प्रत्यक्ष घरात वागण्याची पद्धत वेगळी आहे का, हे सगळं जाणून घेणं आवश्यक आहे. तर आपली मुलगी किंवा आपला मुलगा ह्या पुढे जोडल्या जाणाऱ्या नात्यात आनंदी राहून प्रगतीपथावरती असेल. नाहीतर हे त्याच्या आयुष्यात असलेले सेटबॅक असतील. एकमेकांना जमवून घेणं, एकमेकांसाठी कॉम्प्रोमाइज करत राहणं, काही गोष्टी सोडून देणं किंवा काहीचा अतिरिक्त बोजा स्वतःवरती घेणं, हे कळत नकळत त्याच्या प्रगतीत आलेले अडथळे ठरतील. तर ते अडथळे न ठरता डबल इंजिन लावल्यासारखं दोघांची प्रगती एकमेकांना पूरक राहून होत राहणं हे विवाह संस्थेने जर साध्य होत असेल तर कशा पद्धतीने मुलं मुली किंवा मुली एकत्र राहतायत ह्याच्यावरती समाजाने फार फोकस ठेवण्यापेक्षा ते कशा पद्धतीने आयुष्य जगतायत ह्याच्यावरती फोकस ठेवणं आत्ताच्या पिढीसाठी किंवा पुढच्या काळासाठी खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. खूप छान आणि काळाच्या पुढचा विचार मॅडम या निमित्ताने आपण मांडला की अग्नीला साक्षी ठेवून केलेली लग्न सुद्धा मोडकळीस येऊ शकतात आणि प्रत्यक्ष कुठल्याही सामाजिक रूढींचा किंवा परंपरांचा आधार न घेता, धार्मिक आधार न घेता केलेली लग्न किंवा राहिलेलं लिव्ह इन रिलेशनशिप हे सुद्धा आयुष्यात कायमसाठी राहू शकतं. तुम्ही प्रामुख्याने असा विचार मांडला की ही व्यक्तिगत बाब आहे, पण एक गोष्ट मात्र तुम्ही अधोरेखित केली आणि ती खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे जर 2 व्यक्ती लग्नाशिवाय एकत्र राहत असतील तर त्यांना कायद्याचं संरक्षण मिळत नाही. त्यामुळे हे संरक्षण जर आपल्याला हवं असेल आणि भविष्यामध्ये त्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल तर लग्न संस्था ही महत्त्वाची आहे. हा विचार तुम्ही मांडलाय. अर्थातच हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या इच्छेचा भाग आहे हे सुद्धा तुम्ही नमूद केलेलं आहे. मॅडम, याला अनुसरून आणखीन एक वेगळा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आत्ताच्या काळामध्ये करिअर करण्याच्या नादात किंवा आणखीन शिक्षण घेण्याच्या नादात किंवा स्वातंत्र्याच्या असलेल्या काही कल्पना यामुळे मुळात लग्नच कशाला करायचं असाही एक ट्रेंड वाढीस लागलेला आहे. तर या अशा तरुणींना तुम्ही काय सांगाल? लग्नाची गरजच काय हा विचार वाढायला लागायला लग्न संस्थेमध्ये असलेले जे ड्रॉबॅक आहेत ते आपण वेळीच दूर केलेले नाहीत. त्यामुळे लग्न केलं
म्हणून डिव्होर्स होत नाही का? होतो. एकमेकांपासून सेपरेशन होत नाही का? होतं. मुलीवरती अत्याचार अन्याय होत नाहीत का? होतात. मग हे जर सगळं होणार असेल तर लग्न बंधन आम्हाला कोणती सुरक्षितता देतं? ह्या विचारातनं आम्हाला लग्नाची गरजच नाही. आमचं जोपर्यंत पटताय तोपर्यंत आम्ही एकत्र राहू, पटत नाही वाटतं त्यावेळेला बाय बाय करू. हा विचार फक्त प्रामुख्याने मांडला जातोय, पण त्या पद्धतीमध्ये सुद्धा जर तुम्ही डोकवून बघाल तर इतक्या सहजपणे बाय बाय नाही केलं जात. जेव्हा दोन माणसं एकत्र राहायचं ठरवतात ते एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतरच राहायचं ठरवतात. नाहीतर हॉस्टेलमध्ये तुम्ही रूम शेअर करून राहतच असताना ते काही लग्न म्हणून नाही धरलं जात. लग्न म्हणून किंवा लग्न न करता आम्ही एकमेकांबरोबर उरलेलं आयुष्य घालवायचा विचार करतो, याचा अर्थ कुठेतरी एकमेकांबरोबर असलेलं प्रेम, आसक्ती किंवा एकमेकांबद्दल वाटलेलं आकर्षण हे कारणीभूत असतं. मग जेव्हा तुम्ही एकत्र राहायचं ठरवता तेव्हा ह्यापैकी कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही एकत्र राहायचं ठरवताय आणि ती गोष्ट तुमचा बॉन्ड स्ट्रॉंग करायला किंवा तुमच्या विचारांना पुढे न्यायला प्रवृत्त करते. एक केवळ आकर्षण असेल तर ते काही वर्षांनी संपणार आहे. मग तो लग्नातलं असेल किंवा लग्नाशिवाय एकत्र राहणाऱ्यांचं असेल. एकमेकांबद्दल एक शारीरिक गरज त्या वयाची म्हणून आम्ही एकत्र राहतोय तर तेही आकर्षण काही वर्षांनी संपणार आहे. पण लग्न ह्या गोष्टीने ते आकर्षण संपलं तरी एक जबाबदारीची आणि एकत्र सहकार्याने जगण्याची सवय किंवा बंधन घातलं गेलेलं असतं आणि ते पकडून मग माणूस पुढचं आयुष्य मार्गक्रमण करतं. मग त्यात कधी चांगल्या, गोड, वाईट सगळ्या आठवणी, अनुभव एकत्र येतात. पण हे जेव्हा असतं की मला लग्नच करायचं नाहीये किंवा मला लग्नाशिवाय राहिलो तर काय बिघडतं, ह्यामध्ये कुठेतरी ही बांधिलकी, ही जबाबदारी घेण्याचं मुलं मुली टाळतायत असा एक बारीक अंडरलाईन मला दिसते की त्यांना कोणत्याही फेल्युअरची जबाबदारी नकोय. पटलं तर बरोबर राहतोय, नाही पटलं तर तू तुझ्या रस्त्याने, मी माझ्या रस्त्याने. पण अशा केसेस ह्या सायकोलॉजिस्टकडे खूप मोठ्या प्रमाणात येतात, कारण का मनाला बसणारा धक्का हा तोच असतो. ती बेफिकिरी पहिल्या ब्रेकअपला राहील कदाचित, पण आयुष्यात असेच सतत ब्रेकअप होत राहिले तर ती व्यक्ती सहजीवन, सहकार्याने एकमेकांबरोबर जगण्याचा स्वतःचा कॉन्फिडन्सच गमवून बसते आणि मग ती ह्या बंधनातच नको म्हणून लग्न नको म्हणण्यापेक्षा हल्ली हे म्हणण्याचा कल जास्त वाढलाय की आय वॉन्ट टू बी सिंगल. मला लग्न हा विषय नकोय, मला जोडीदार हा विषय नकोय, मला मौज मजा करावीशी वाटेल तेव्हा तो त्यावेळेचा जो पार्टनर असेल त्याच्याबरोबर मी मौज मजा करेन, बाकी मी माझं आयुष्य, माझं करिअर, मला त्याच्यावर फोकस करायचं आहे, मला ही कसलीच डिस्ट्रक्शन्स मध्ये नकोय. म्हणजे हा विचार तर आता मागे पडतोय की लग्नाशिवाय एकत्र राहणं. ह्या उलट आता हा विचार बळावतोय की आमचे आम्ही एकटं राहणं. ज्या वेळेला माझी जी गरज असेल ती मार्केटमध्ये पैसे देऊन मी भागवू शकतो, मला त्याच्यासाठी कोणत्याच बंधनात राहायचं नाहीये. हा असा बंधनमुक्त समाज, हा समाज बांधणीलाच घातक पुढे ठरणार आहे. याचे दृश्य परिणाम ताबडतोब दिसणार नाहीयेत, पण जे आदिमानवापासून हळूहळू टप्प्याटप्प्यात समाज बांधणी झाली, कुटुंब व्यवस्था आली, लग्न संस्था आली, ही मोडकळीला टाकल्यानंतर परत विस्कळीत कुटुंब व्यवस्था आणि विस्कळीत समाज हा पुढे येऊ शकतो. त्यामुळे मी म्हणेन असं की लग्न ही संस्था अतिशय निरोगी पद्धतीने, निकोप पद्धतीने कशी आपल्याला वाढवता येईल ह्याचा विचार करायला हवाय. तरुण पिढी त्याच्यापासून लांब का जातीये, जबाबदाऱ्या का झटकते, त्याच्या मागची त्यांची कारणं समजून घ्यायला हवीत आणि त्या कारणांना वाचा फोडून त्यातनं मार्ग काढायला हवाय. तर मुलं मुली हा टोकाचा निर्णय घेणार नाहीत, ज्याचे दूरवरचे परिणाम त्यांना आज कळत नाहीये. त्यांना हा सोपा मार्ग वाटतोय, सगळ्या त्रासातनं आणि संकटातनं मोकळा व्हायचा. त्यामुळे हे खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट केलं जात आहे. काही ठिकाणी हेही प्रमोशन जोरदार चाललंय की आम्ही लग्न करू पण आम्हाला मुलाबाळांची जबाबदारी नकोय, वी वॉन्ट टू लिव्ह अवर लाईफ फ्रीली. मुलं बाळ ही झंझटच नकोय आम्हाला, देशात जगामध्ये पॉप्युलेशन काय कमी आहे का, अशा पद्धतीने विचार करणारी पिढी वाढते. आणि ह्या सगळ्याचा समाज, कुटुंब आणि तुमची मानसिक निरोगी वाढ यांच्याकडेही दुर्लक्ष केलं जात आहे. मुलं बाळं असणं, संसार असणं, घरातली वडील माणसं आणि लहान मुलं यांचा दुवा भडणून मध्ये जोडून
जगत राहणं आपलं आयुष्य हे अनुभवानी, मॅच्युरिटीनी तुम्हाला समृद्ध करत जातं, ही फॅक्ट आहे. मग ह्या गोष्टी न करणाऱ्या माणसं ह्या गोष्टी मिस करतात का? नाही. अशी माणसं स्वतःला कोणत्या ना कोणत्या ध्येयाप्रती बांधून घेतात आणि त्यांच्या आयुष्याचं मोटिव्ह ते ध्येय ठरतं आणि ते तिथे पूर्णपणे काम करतात, पूर्णपणे स्वतःच्या मनापासून त्यात इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजेच नकळत त्यांचं लग्न हे त्यांच्या कार्याशी लागलेलं असतं आणि त्याची उत्तम फळंही आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे लग्न करणं म्हणजेच तर नाही, पण तुमच्यासाठी काही ना काही गोष्टींची कमिटमेंट आवश्यक आहे. तुम्ही तुमचं आयुष्य कोणासाठी कमिटेड करताय हे आवश्यक आहे आणि सामान्य माणसाला जमणारी गोष्ट आहे एकमेकांसाठी करणं, कुटुंबासाठी करणं. त्याच्या बाहेर जाणाऱ्यांचे पंख खूप विस्तारलेले आहेत. ते समाजासाठी, देशासाठी आणि विविध त्यांच्या प्रोजेक्टवरती आयुष्यभर कामं करतात आणि त्याची उत्तम फळं समाजाला मिळतात. त्यामुळे हा खूप वेगळा आणि विस्तृत विचार आहे. त्यामुळे हल्ली लग्न न करण्याचा मुलं विचार करतायत ह्याचा बाऊ नका करू, तर तो ते का करतायत हे समजून घ्या आणि त्यांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन कसं करता येईल ह्याचा विचार करायला हवा. मीनाताई, चर्चेच्या ओघामध्ये खूप महत्वाचा असा मुद्दा तुम्ही मांडला की विस्कळीत कुटुंब व्यवस्था ही समाजासाठी घातक ठरू शकते. म्हणजे दीर्घकालीन जर आपण विचार केला तर लग्न संस्था ही महत्वाची आहे असं म्हणायला लागतंच, पण तरी सुद्धा त्याच्या पलीकडे अनेक विचार आहेत. आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा इथे मांडला जातो किंवा विचारला जातो की लग्न म्हणजे शेवटी काय? लग्न म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट तर आहे. मग एखाद्या कारखान्यामध्ये मालक आणि त्याचे नोकर यांच्यामध्ये केलेला करार आणि लग्नामध्ये नवरा आणि पती आणि पत्नी यांच्यामध्ये केलेला करार हे सेमच असतात का? या दोघांमध्ये मग काय फरक आहे? याविषयी तुम्ही काय सांगाल? होय, कंपनीच्या ठिकाणी केलेलं कॉन्ट्रॅक्ट आणि नवरा बायकोनी म्हणून जगताना केलेलं कॉन्ट्रॅक्ट की एक साईन करूया, कॉन्ट्रॅक्ट करूया, जबाबदाऱ्या एकमेकांच्या विभागून घेऊया, ज्याच्यामुळे आपल्यात वाद होऊ शकतात ते होणार नाहीत. तो बसून छानपैकी विचार केला, हे काम माझं असेल, ते तुझं असेल, ह्याच्यासाठी अमुक ठेवू, ते ठेवू, ऑल गुड, फाईन. ही झाली कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कामाची विभागणी. भावनांची विभागणी नाही ना करतायत. उद्या होणाऱ्या मुलावर मी वडील म्हणून एवढंच प्रेम करायचंय, आई म्हणून मी एवढंच करायचंय किंवा मी 2 तासच प्रेम करणार आहे, नंतर मी जवळही घेणार नाहीये, असं नाही ना कॉन्ट्रॅक्ट करतायत. त्यामुळे लग्न संस्था ही भावनिक गुंतवणूक जास्त आहे कामाच्या विभागणीपेक्षा आणि ती भावनिक गुंतवणूक कशी असेल त्याप्रमाणे कामाची विभागणी विना तक्रार होत राहते. पण ती भावनिक गुंतवणूकच कमी असेल तर घरात पडलेलं प्रत्येक काम ही कटकट वाटू शकते. पण हे घर, हे कुटुंब, ही माणसं माझी आहेत आणि माझ्या घरासाठी मी काही करते आणि मी जे काय करते त्याचं घरातल्या माणसाला कौतुक आहे. हा सगळा जो एक बंडल आहे, हे बंडल ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये फेल होणार आहे. कॉन्ट्रॅक्ट हे कामाचं होऊ शकतं, भावनांचं नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणं हे फारसं योग्य ठरेल किंवा यशस्वी ठरेल असं म्हणता नाही येईल. भावना की कॉन्ट्रॅक्ट ह्यापेक्षा कमिटमेंटला महत्त्व जास्त आहे. की ठराविक वयामध्ये मुलगा मुलगी पसंत करतात, अगदी लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो. म्हणजे काय असतं? बाह्य रूप आवडतंय का? आर्थिक स्थिती नीट आहे का? मला ज्या सुखसोयी अपेक्षित आहेत त्या घरात मिळणार आहेत का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच लग्न ठरवली जातात आणि केली जातात. त्यानंतर प्रेमात पडणं, आवडणं, नावडणं किंवा गोष्टी जमवून येणं हे खरं सांगायचं तर एकमेकांच्या सहवासात जास्त काळ असल्याशिवाय कळणार नाही. आणि त्यामुळे खूपदा एकनाथांच्या कोणाच्या भारुडात म्हटलेलं आहे, नवी नवी नवरी तेव्हा शिवरीवाणी लाज, कच्ची बच्ची झाली आता कोंबडीवाणी झुंज. अर्थ काय आहे त्याचा? जेवढं मी जवळ जाते, जेवढ्या गोष्टी मी समजून घेते, माझी शक्तिस्थानं मला कळतात, त्यातली माझे वीक पॉइंट कळतात आणि हे सामावून घेणारा जेव्हा समोरचा जोडीदार असतो, मुलगा किंवा मुलगी, तेव्हा हा प्रवास जास्त सुखाचा होतो. ह्याच्यावरनं कुरबुरी जर सुरू झाल्या तर ते बघून केलेलं अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो त्याच्यामध्ये खास खळगे हे येणारच आहेत. मीनाताई, आतापर्यंतच्या चर्चेमध्ये आपण जो विचार केला तो प्रामुख्याने वैद्यकीय दृष्टिकोनातून स्त्री आणि पुरुष म्हणून जे जन्माला आलेले आहेत त्यांच्या बाबतीत आपण हा विचार केला. याच्या पलीकडे सुद्धा एक समाज आहे,
अशी माणसं आहेत, LGBT कम्युनिटी आपण ज्यांना म्हणतो, तर याच्यामध्ये गे आहेत, समलिंगी संबंध असणारी लोक आहेत. यांच्याकडे समाज हा खूप विकृत दृष्टिकोनातून बघतो. मग यांनी जर लग्न केलं किंवा यांनी एकत्र राहण्याचं ठरवलं तर त्याचा समाजावर खूप भयानक परिणाम होईल वगैरे वगैरे युक्तिवाद केले जातात. या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही नेमकं कसं बघता किंवा काय सांगाल? समाजामध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत, हे सनातन सत्य आहे आणि ते वैद्यकीय सत्य आहे, तर मग त्याच्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे? तुम्ही नेमकं याविषयी काय सांगाल? सगळ्यांसाठीच लग्न चांगलं असतं असं नाही मी म्हटलेलं. मी लग्नात खाचखळगे येतात हे म्हटलंय. मी कमिटमेंटला महत्त्व दिलंय. मी लग्न विधीला नाही महत्त्व दिलेलं किंवा लग्न ह्या गोष्टीला नाही दिलेलं. मी कमिटमेंटला महत्त्व देते माझ्या बोलण्यात दरवेळेला. त्यामुळे मला असं वाटतं की समलिंगी लोकांनी एकत्र राहणं, ते लग्न का करतायत? टू बी व्हेरी फ्रँक, त्यांना कायद्याचं संरक्षण हवंय म्हणून करतायत. तुम्ही कायद्याचं संरक्षण ह्या विषयातलं काढून टाकलं तर कुणालाच लग्न करायची गरज नाहीये. इट्स अ कमिटमेंट. तुम्हाला वारसा हक्क हवाय, तुम्हाला सासरच्या प्रॉपर्टीत हक्क हवाय, तुम्हाला बाहेरच्या ह्याच्यात हवाय, म्हणून कायद्याचं संरक्षण घ्यायला आणि लोकसंख्या काय वाढतेय वाढत नाहीये ह्याची नोंद व्हायला लग्न रजिस्टर केलं जातं. जसं जन्ममृत्यूचा दाखला आहे तसाच तो लग्नाचा दाखला आहे. एवढंच लग्नाचं रजिस्ट्रेशन हा विषय जर बाजूला ठेवला तर कोण कोणाबरोबर कशा पद्धतीने राहताय याची समाजाला पंचायत करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, जोपर्यंत त्या व्यक्ती समाजाला उपद्रव करत नाहीत. समाज मग नवरा बायकोंची घरात होणारी हिंसात्मक वादळं, भांडणं, मारझोड होणं, तिथे समाज मूग गिळून का गप्प बसतो की त्या नवरा बायकोंची भानगड आहे, आपण कशाला मध्ये पडा? मग जर अशी त्रयस्थ भूमिका चुकीच्या ठिकाणी घेणार असाल तर योग्य ठिकाणी त्रयस्थाचीच भूमिका घ्या ना. जर ते दोन समलिंगी एकमेकांबरोबर आनंदात राहतायत आणि त्यांचा समाजाला जर काही उपद्रव नसेल तर समाजाने त्यात नाक खुपसायला जायची गरज नाही. पण विधिवत लग्न झालेले नवरा बायको घरात मारहाण होते, नवरा दारू पिऊन येतोय, दररोज रात्री तमाशे होत आहेत आणि शेजारचे घराची दारं बंद करून राहतायत, हा माझ्यासाठी मोठा धोका आहे. त्यावेळेला शेजारच्या घरातली 4 जण जेव्हा समोर येतील आणि त्या बाईचा मार वाचवतील तेव्हा नकळत त्या पुरुषावरती दारू पिणाऱ्या दबाव येईल समाजाचा. आणि तो नसल्यामुळे लग्न व्यवस्थेमध्ये नवरा बायको झालो, आता कोण आमचं वाकडं करणार आहे, माझ्या बायकोशी मी कसंही वागेन, माझ्या मुलांशी, हे जी वृत्ती झाली आणि लोक मान्य करतायत की आम्ही नाही त्यात पडायचं. कसं काय नाही पडायचं? समाजाचा घटक म्हणून जेव्हा ते राहणार आहेत आपल्यामध्ये तेव्हा अयोग्य गोष्टींच्या मध्ये समाजाचा हस्तक्षेप हवा. पण 2 समलिंगी एकत्र राहतायत आणि त्याचा समाजाला काही त्रास होत नसेल तर अशा ठिकाणी समाजाने नाक खुपसायला जाऊ नये. ह्या शब्दात मी कठोर शब्दात म्हणेन की हा तुमचा विषय नाही. समाजात राहणारी कोण 2 माणसं एकमेकांबरोबर राहू इच्छितात ते त्या पद्धतीने राहतायत, त्याचा त्रास तुम्हाला होत नाहीये, त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करायची गरज नाही. ही मनात कुठेतरी भीती आहे की हे बघून उद्या माझा मुलगा किंवा मुलगी असं वागायला निघाली तर मग मी समाजाला काय तोंड देऊ, त्यामुळे हे समोरच यायला नको. ही प्रथाच मोडून काढा. मला आठवत आहे माझ्या कॉलेजच्या काळामध्ये हा विषय एवढा चर्चेलाही नव्हता जात आणि मात्र पेपरमध्ये कधीतरी बातम्या यायच्या, 2 मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केली आणि पोलीस तपासात असं लक्षात आलं की त्यातल्या एका मुलीचं घरच्यांनी लग्न ठरवलेलं होतं आणि त्यांना एकमेकींशिवाय राहणं शक्य नव्हतं आणि त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. अशा आत्महत्या होणं आणि 2 जीव केवळ समाजाच्या दबावामुळे मरणं ही गोष्ट मला मान्य नाही. कोणाच्या अत्याचारामुळे मरणं हे जेवढं अयोग्य आहे तसं समाजाच्या भीतीने स्वतःचा जीव दिला जाणं हे सुद्धा अयोग्य आहे. त्यामुळे लिव्ह दे म्हणून त्यांचा तुम्हाला त्रास नसेल तर तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मग सामाजिक ठिकाणी ते वावरताना दिसतात. अरे हल्ली सामाजिक ठिकाणी बागेमध्ये मुलं मुली किती प्रकारे वावरताना दिसत आहेत. त्याचे कोणते संस्कार तुमच्या लहान मुलांवर होणार आहेत? काही काही बागा तर अशा झाल्या आहेत की छोट्या मुलांना खेळायला न्यायच्या लायकीच्या नाही राहिलेल्या. मग ही सामाजिक बंधनं किंवा हा वागण्यातला अतिरेकी मुक्तपणा कुठेतरी लाज लज्जा बाजूला ठेवून
ह्याच्याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. कुठेतरी एक समाजात वावरतांचे नॉर्म्स असतात, ते सुद्धा पाळले जाणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे समाज सुदृढपणे वागेल असं मला वाटतं. नक्कीच तुम्ही मांडलेला हा विचार खूप मोठा आहे, कारण समलिंगी लोकांचं अस्तित्व सुद्धा आपल्याला मान्य केलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही इथे अधोरेखित केली की जोपर्यंत समाजाला त्याचा त्रास होत नाही तोपर्यंत त्यांच्या वागण्यावर आक्षेप घेण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाहीये. विशेषतः सामाजिक मान्यतेने जी लग्न झालेली असतात तिथे जेव्हा अत्याचार होत असतात स्त्रियांवर, मुलांवर, तेव्हा जर आपण मूग गिळून गप्प बसत असू तर इथे सुद्धा बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाहीये, असं महत्वपूर्ण विधान तुम्ही या निमित्ताने केलंय. मॅडम, मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे, कारण सामाजिक मानसिकता, समाज मानस हे पूर्ण भिन्न आहे. जी लग्न ठरवून केली जातात किंवा ज्या लग्नांना सामाजिक मान्यता असते अशा लग्नांमधले ताणतणाव आणि याच्या व्यतिरिक्त होणारी लग्न, मग ती आंतरधर्मीय लग्न असतील किंवा समलिंगी संबंधातून एकत्र राहणं असेल किंवा लिव्ह इन रिलेशनशिप सारखं राहणं असेल, यांच्यामधले ताणतणाव, या दोन गोष्टींमध्ये जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं की कोणत्या संबंधामध्ये ताणतणाव हे अधिक तीव्र असतात किंवा अधिक आव्हानात्मक असतात? काय सांगाल आपण? खूप अगदी सोपी गोष्ट आहे. प्रेशर्स आणि टेन्शन्स, सध्या मी ह्या विषयावरती खूप बोलते की प्रेशर्स घेणं आणि टेन्शन्स असणं, ह्या ज्या दोन कन्सेप्ट्स आहेत, हा मूळ पिंड तुमचा स्वभाव कसा आहे आणि तुम्ही तुमची जडणघडण कशी करता ह्याच्यावरती तुम्ही प्रेशर्स कशी हँडल करता किंवा येणाऱ्या टेन्शन्सना कसं सामोरं जाता ह्या गोष्टी ठरतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रेशर्स आणि टेन्शन्स ही असतातच. म्हणजे जगी सर्वसुखी असा कोण आहे हा प्रश्न तेवढ्यासाठी आहे की असं सर्वसुखी कुणीही नसतो. तो स्वतःला घडवत जातो. येणारी टेन्शन्स किंवा प्रेशर्स यांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात किती स्थान द्यायचं आहे, त्यांना हँडल कसं करायचं आहे आणि त्यातनं पुढे मूव कसं व्हायचं आहे. त्यामुळे लग्न केलेलं कपल किंवा लग्नाशिवाय राहणारं कपल दोघंही प्रेशर्समधनंच जातात. चला लग्न केलं म्हणजे सगळं टेन्शन संपलं, अजिबात नाही होत. आणि मी लग्नाशिवाय राहतेय त्यामुळे मला कसलंच टेन्शन नाही, असंही अजिबात होत नाही. फक्त जेव्हा आपण ह्या कोणत्याही संबंधात शिरायचा प्रयत्न करतो किंवा शिरतो त्यावेळेला त्याचा अभ्यास होणं आवश्यक आहे की माझ्याकडे कोणत्या प्रकारची प्रेशर्स किंवा टेन्शन्स येऊ शकतात आणि एम आय प्रिपेअर्ड फॉर दॅट. मी त्याची तयारी केलेली आहे का, मी स्वतःला तसं घडवलं आहे का ती हँडल करण्याच्या अँगलनी. हा विचार लग्न करणारे सुद्धा किंवा एकत्र राहणारे सुद्धा अजिबात करत नाहीत आणि त्यामुळे त्या प्रेशर्सचा बागुलबुवा घेऊन ते माझ्यापर्यंत किंवा काउन्सिलरपर्यंत जातात. त्यामुळे जसं तुम्ही परीक्षेला जाता त्यावेळेला तुम्हाला सिलेबस माहीत असतं, तुम्ही प्रश्नांची तयारी करता, तुम्ही अभ्यास करता म्हणजे काय करता, त्या परीक्षेला पूरक उत्तरं देता येतील आणि त्यातून आपण उत्तीर्ण होऊ अशा पद्धतीची स्वतःची तयारी करता. मग जेव्हा दोन जण एकत्र राहायचा विचार करतात किंवा लग्न करण्याचा विचार करतात तेव्हा हा सगळा विचार केलेला असतो का? आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींची एवढी चटपट करण्याची घाई असते की लव्ह मॅरेज असेल तर गोष्ट वेगळी, ते एकमेकांना ओळखत असतात. पण हे ओळखताना एक गोष्ट समजून घ्या की तुम्ही किती वेळ भेटता, किती वेळ ओळखता आणि दरवेळेला फक्त स्वतःची चांगली बाजूच एकमेकांपुढे आणायचा प्रयत्न करता का? तुम्ही सकाळी उठलेल्या अवतारात एकमेकांना कधी बघितलाय का? रात्री झोपताना बघितलाय का? दिवस रात्र तुमची खोली, तुमचं खाणं पिणं, आहार विहार कसा आहे हे बघितलायत का? कारण का ह्या सगळ्या सवयी पुढे भांडायला किंवा वादाला कारणीभूत ठरतात. मग प्रेशर्स किंवा टेन्शन्स कसली असतात तर इतरांच्या येणाऱ्या अपेक्षा, त्याचं ओझं होऊन नका देऊ. अपेक्षा समजून घ्या, बसा, बोला. त्यातल्या कोणत्या अपेक्षा तुम्ही फुलफिल करू शकता हे क्लिअर करा, कोणत्या जमणार नाहीत आणि कोणत्या करण्यासाठी तुम्हाला मदतीची गरज आहे. पण जे बोलाल, विचार कराल तो परिपूर्णपणे करा. वेळ मारून नेण्यासाठी खोटी आश्वासनं देऊ नका, कारण का त्यातनं परत प्रॉब्लेम तयार होतील.
त्यामुळे लग्न करणाऱ्यांनी सुद्धा आणि एकत्र राहणाऱ्यांनी सुद्धा स्वतःची दिनचर्या समोर घेऊन बसा. स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःला काय गोष्टी रिलॅक्स करतात काय नाही ह्याच्यावरती मोकळेपणाने बोला आणि समोरच्यानी ते व्हिज्युअलाइज करा. नुसतं ऐकू नका की एखाद्याने सांगितलं की माझ्या खोलीत पसारा असतो, तर तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला ताण द्या आणि पसारा किती असू शकतो ह्याचा विचार करा आणि टॉक अबाउट इट. तुम्ही बोला की मला पसारा म्हणजे मी व्हिज्युअलाइज करते की टॉवेल इथे पडलेला असेल, कपडे तिथे असतील, कपाटात कपड्याचे बोळे असतील, हाच अपेक्षित आहे का? तर कदाचित तो मुलगा किंवा मुलगी म्हणेल नाही नाही, मी खाल्लेली प्लेट तशीच माझ्या बेडखाली 8 दिवस पडलेली असते, खरकट वगैरे मी काही बघत नाही, डाव्या उजव्या हाताने खातो, फ्रीजमध्ये गोष्टी तशाच पडलेल्या असतात, कधीतरी 15-1 दिवसांनी बुरशी आलेल्या गोष्टी मी काढून टाकतो. आर यू प्रिपेअर्ड फॉर दॅट थिंग? तर नाही. तुमच्या कल्पनाशक्तीमध्ये तुम्ही पसाऱ्याची डेफिनेशन तुमची वेगळी होती आणि त्या व्यक्तीची पसाऱ्याची डेफिनेशन वेगळी होती. त्यामुळे ते व्हिज्युअलाइज करा, बोला की माझी डेफिनेशन ही आहे, तुझ्या दृष्टीने पसारा म्हणजे काय असतो. हा एक बेसिक मी पसारा ही गोष्ट म्हटली. प्रत्येक गोष्टीत ह्या गोष्टी जेवढ्या जास्त बोलल्या समजल्या जातील आणि स्वतःची क्षमता त्या हँडल करायची आहे की नाही हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा एकत्र राहणं असो किंवा लग्न असो हे यशस्वीच होतं. त्यात काहीही अडचणी येत नाही. पण ह्या गोष्टीकडे बघू नंतर बघू, जातो कुठे, मग करता येईल मला, अशा चालढकली करू नका. त्यामुळे मी पालकांना सांगेन लग्न ठरवल्याबरोबर करून टाकूया, कटकट नको. कारण का पालकांच्या मनात जुने हिंदी पिक्चर बघून ही भीती आहे की लग्न ठरवल्यानंतर त्यांचे शारीरिक संबंध आले, मुलगी चुकून प्रेग्नंट राहिली किंवा काही अघटित घडलं तर पुढे काय. आता समाज, मुलं याच्या पुढचा विचार करतायत. त्यामुळे केवळ शारीरिक संबंधासाठी लग्न हा विचार डोक्यातनं काढून टाका. कारण हा फार थोड्या कुटुंबापुरता किंवा काही जणांनी स्वतःला ठरवलेलं आहे की लग्नाशिवाय शारीरिक संबंध नाहीत, अशा मोजक्या लोकांसाठीच आता ते शिल्लक आहे. नाहीतर कितीही आपलं मूल कितीही तुम्हाला छान वाटलं तरी ते अशा प्रकारच्या आसक्तीकडे किंवा आकर्षणाकडे कधी ना कधी खेचलं गेलेलं असतं. हे ॲक्सेप्ट करा. ते मोकळेपणाने तुमच्याशी बोलत नाही त्यामुळे बोल तू हे केलायस का असलं विचारण्याचा मूर्खपणाही करू नका. त्या वयातनं तुम्ही गेलायत, वेगवेगळ्या सामाजिक स्थित्यंतरं घडतायत, त्यामुळे काही गोष्टी डोळसपणे ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला. त्यामुळे लग्न कशा पद्धतीने पेक्षा सहजीवन कशा पद्धतीने तुम्ही घालवणार आहात याच्याबद्दल बसून सारासार 10 वेळा प्रश्नोत्तर करा, बोला, चर्चा करा, एकमेकांच्या सहवासात राहा. त्यामुळे लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने आईवडिलांनी मिळून ठरवलेलं असलं तरी होणाऱ्या लग्नाच्या मध्ये निदान 6 ते 9 महिन्याचा काळ, कधी जमलं तर वर्षभराचाही काळ जाऊन देत, त्यांना त्यांचे स्ट्रॉंग पॉईंटनी मायनस पॉईंट कळून देत, तर ते लग्न प्लस मायनस सकट यशस्वी व्हायला फायद्याचं होईल किंवा एकत्र राहणं सुद्धा. मीनाताई, आत्ता या चर्चेच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला. लग्न या संस्थेचे वेगवेगळे पैलू आपण बघितले. त्याचबरोबर लग्नाच्या पलीकडे पण लग्नासारखेच संबंध असणारे वेगवेगळे सामाजिक घटक आपण पाहिले, त्यांची चर्चा केली. आणि या सगळ्या चर्चेअंती शेवटी आपण असं म्हणू शकतो की लग्न ही एक पवित्र संस्था आहे. सामाजिक स्वास्थ्य त्यामुळे राखलं जातंच, पण त्याचबरोबर इतर मानवीय घटक जे आहेत, इतर वैद्यकीय बाबी ज्या आहेत, समलिंगी संबंध असतील किंवा इतर काही संबंध असतील, लग्नाला निर्माण झालेले इतर वेगळे पर्याय असतील, या सगळ्यांचा सुद्धा आपल्याला निकोपपणे विचार करणं भाग आहे, असा खूप महत्त्वाचा विचार या निमित्तानं तुम्ही मांडलात. नक्कीच लग्न संस्थेपुढे मोठी आव्हानं आहेतच, पण काळ बदलत असतो, सामाजिक धारणाही बदलत असतात आणि त्यानुसार लग्न संस्था याविषयीच्या धारणा सुद्धा या बदलत जाणार आहेत. कुठेतरी आपला दृष्टिकोन आपण बदलणं गरजेचं आहे असं तुम्ही मांडलं. तुम्ही आला तिथे, आपले महत्त्वपूर्ण विचार मांडलेत, त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते. रसिक वाचक हो, ग्रंथाली वॉच आणि ग्रंथाली प्रतिभांगण ही आमची YouTube चॅनल्स आहेत. या चॅनलवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे कार्यक्रम आम्ही प्रसारित करत असतो. या सगळ्या कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या, आमच्याशी जोडलेले राहा, आमच्या संपर्कात राहा. पुन्हा असाच एखादा नवीन विषय घेऊन पुढल्या महिन्यात आम्ही भेटीला येऊ. तत्पूर्वी आपली रजा घेते. नमस्कार, धन्यवाद.